नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गेल्या 8 दिवसापासून मेथी येथे महाजनको व टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र शासनाच्या दबावामुळे आज सर्व उपोषणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून उपोषणकर्ते यांनी आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असून आम्ही जेलमध्येही अन्न व पाण्याचा त्याग करणार असल्याचे सांगितले व जामीनसाठीही कोणताही अर्ज करणार नसल्याचेही आंदोलनकर्ते शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले. गेल्या 8 दिवसापासून माझे शेतकरी बांधव, माझ्या आया बहिणी आमरण उपोषण करत होते आणि त्या ठिकाणी ज्यांनी जे महाजनकोला जमीन दिलेली 13 वर्षापूर्वी त्याच्या अटी आणि शर्तीचा भंग झाला, ती खरेदी रद्द झालेली. मग जर टाटा सोडरला महाजनकोने ती जमीन दिली तर आमची मागणी होती की आम्हाला सानुग्रह अनुदान आमचे विहिरीचे पैसे मिळाले नाही, आमचे बागायती जमिनीचे पैसे मिळाले, फक्त कोरडवाहूचे पैसे दिले. या मागण्यांसाठी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. परंतु आज प्रशासनाने म्हणजे या ठिकाणचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय पालकमंत्री आणि या सगळ्यांनी दडपशाहीचा वापर करून या बिचाऱ्या आया बहिणींना सुद्धा अटक केली आणि या ठिकाणी या दडपशाहीने आम्हाला आज अटक झाली. आम्हाला अटक करून प्रश्न जर सुटत असेल तर आम्ही तयार आहोत, पण प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही बघणार नाही आणि आमचं जेलमध्ये सुद्धा आमचं आमरण उपोषण सुरू राहील. आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आमची मागण्याची पूर्तता होत नाही आणि आम्ही आता अन्न पण घेणार नाही, पाणी पण घेणार नाही आणि जेलमधून जामीन पण घेणार नाही. आम्हाला किती दिवस सरकार पोचतं हे आम्हाला बघायचंय. सरकारने या ठिकाणी दडपशाही केलेली आहे, अन्याय केलेला आहे. सरकारला याची किंमत मोजावी लागेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.